नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. तर बघा, महाट्रान्सकोमध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी जर बघितलं आपण 504 जागा निघाल्या आहेत. त्यापैकी आपण बघणार आहोत की असिस्टंट इंजिनियर या पदासाठी जर बघितलं तर टोटल 134 जागा निघाल्या आहेत. या पदासाठी जर बघितलं आपण शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि सिलेबस काय असेल तर सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन अशा अपडेट मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर बघा, आता तुम्ही बघू शकता की महाट्रान्सकोकडून जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या पोस्टसाठी 504 जागा निघाल्या आहेत. त्यानुसार जर बघितलं आपण तर आजची जी आपण अपडेट बघणार आहोत असिस्टंट इंजिनियर या पदासाठी बघणार आहोत. सर्वात आधी जर बघितलं आपण तर पोस्ट, व्हॅकन्सी आणि रिझर्वेशन याबद्दल यांनी माहिती दिलेली आहे. इथं तुम्हाला मी संपूर्ण सांगतो. तर बघा, पोस्ट नेम जे आहे तुम्हाला असिस्टंट इंजिनियर सिव्हिल इथं दिलेलं आहे. कास्ट कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी आहे, जेणेकरून तुम्ही बघू शकता एस-सी, एस-टी, व्ही-जे-ए, एन-टी-बी संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून येणार की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती व्हॅकन्सी आहेत. आणि जर टोटल जर व्हॅकन्सी बघितल्या आपण असिस्टंट इंजिनियर सिव्हिलच्या तर 134 तुम्हाला दिलेल्या आहेत. आता यामध्ये वेगवेगळे जे पॉईंट आहेत ते आपण संपूर्ण क्लिअर करूया की काय काय दिलेलं आहे यामध्ये. त्यानंतर बघा, तुम्हाला पे स्केलबद्दल इथं माहिती दिलेली आहे की पे स्केल म्हणजेच की वेतन श्रेणी तुमची किती राहणार आहे यामध्ये तुम्हाला इथं दिसून येणारच. त्यासोबत जर बघितलं आपण सर्वात महत्त्वाचं की क्वालिफिकेशन म्हणजेच की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. तर नेम ऑफ द पोस्ट तुम्हाला सांगितलं आहे मी तुम्हाला असिस्टंट इंजिनियर सिव्हिल. तर याची जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तुम्हाला इथं दिसणार आहे की बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी. तर बघा, ज्यांचं कोणाचं एज्युकेशन जे आहे बॅचलर डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल ते या पदासाठी अप्लाय करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं जर बघितलं आपण तर या पदासाठी म्हणजेच की बघा, धिस पोस्ट इज एंट्री लेवल पोस्ट, नो वर्क एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड. या पदासाठी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला एक्सपिरियन्स मागवल्या जात नाही आहे. नो एक्सपिरियन्स वर्क एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड यामध्ये त्यांनी क्लिअरली असं मेन्शन केलेलं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, तुम्हाला एज लिमिट मी सांगतो की यामध्ये या पदासाठी किती राहणार आहे. तर बघा, जे जनरल कॅटेगरी आहे त्यासाठी जर बघितलं आपण 38 इयर यांनी सांगितलेलं अपर एज लिमिट. त्यासोबतच जर बघितलं आपण रिझर्व्ह कॅटेगरी इन्क्लुडिंग एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस अँड ऑर्फन यासाठी जे आहे 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासोबत जर बघितलं आपण डिसॅबिलिटी म्हणजेच की दिव्यांग जे कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 45 इयर, त्यानंतर स्पोर्ट्स कोटासाठी 43 इयर आणि जे महाट्रान्सपोर्टचे एम्प्लॉई आहेत त्यासाठी 57 इयर अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर जर बघितलं आपण सर्वात महत्त्वाचे जे पॉइंट आणखी जर कव्हर करूया आपण खाली, चला बघूया. तर बघा, आता मेथोडॉलॉजी ऑफ सिलेक्शन तुम्हाला इथे दिसून आलेलं आहे की सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे राहणार आहे. द सिलेक्शन प्रोसेस शॉल कॉम्प्राइज ऑफ रिटन टेस्ट, ऑनलाईन टेस्ट ओनली. बघा, इथं सांगितलेलं आहे की क्लिअरली की रिटन टेस्ट राहणार आहे. त्यासोबत तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि मेडिकल या 3 स्टेजेसमध्ये तुमचं जे सिलेक्शन राहणार आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण रिटन टेस्ट खूप महत्त्वाची असणार आहे. आता रिटन टेस्टचा सिलेबस काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो, चला. तर बघा, तुम्ही इथं रिटन टेस्ट ऑनलाईन टेस्ट विल बी ऑब्जेक्टिव्ह टाइप अँड टेस्ट स्ट्रक्चर शॉल बी ॲज अंडर. तर बघा, तुम्हाला इथं सब्जेक्ट, नंबर ऑफ क्वेश्चन आणि मार्क्स आणि टाइम इथं दिलेला आहे. जर तुम्हाला सर्वात आधी जर बघितलं आपण टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज या टेस्टसाठी जर बघितलं तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन 50 येतील आणि मार्क जे टोटल तुमचे 110 राहतील. त्यानंतर बघा, 2 नंबरला दिलेलं टेस्ट ऑफ जनरल ॲप्टिट्यूड, त्यामध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग, टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज ज्याची तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन दिसून येणार 40, 20, 20 आणि मार्क्स तुम्हाला 20, 10, 10 असे नंबर ऑफ क्वेश्चन ज्या तुमचे जे टोटल तुम्हाला दिसून येतील की 130 आहे आणि मार्क जे आहे तुम्हाला 150 तुम्हाला दिसून येतील. आणि जे टोटल जो टाईम आहे तुम्हाला 2 तास म्हणजे की 120 मिनिट तुम्हाला दिसून आलेले असतील. तर बघा, मी तुम्हाला आता सांगतो की निगेटिव्ह मार्किंगबद्दल याच्याबद्दल माहिती देतो. निगेटिव्ह मार्किंग जर बघितली तुम्हाला इथे क्लिअरली दिलेलं आहे की 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला आहे. 1/4चं निगेटिव्ह मार्किंग म्हणजे जेव्हा तुमचे 4 क्वेश्चन चुकले तेव्हा तुमचा 1 मार्क कटतो, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यासोबतच आणखी जर आणखी बघितलं आपण तर यामध्ये दिलेलं आहे की बघा, ऑनलाईन रिटर्न टेस्टसाठी तुम्हाला सेंटर इथे दिलेलं आहे. टोटल जे सेंटर आहे तुम्हाला 16 इथे दिसून येतील. बघा, जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करसाल तेव्हा तुम्हाला सेंटरबद्दल विचारलं जाणार. त्यापैकी जर जर बघितलं आपण तर तुम्हाला टोटल जे 16 सेंटर इथे दिलेले आहे. यापैकी तुम्ही तुमच्या एक्झाम सेंटर निवडू शकता. आणखी जर बघितलं आपण यामध्ये जर बघितलं की याची एक्झाम कधी राहणार आहे. तर बघा, त्याआधी जर बघितलं आपण की ॲप्लिकेशन फी इथं दिलेली आहे. ॲप्लिकेशन फी जर बघितली आपण असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी तर ओपन कॅटेगरीसाठी ₹700 आणि रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजेच त्यामध्ये एस-सी, बी-सी, ई-डब्ल्यू-एस अँड ऑर्फन यांच्यासाठी ₹350 आणि दिव्यांगासाठी कुठल्याही प्रकारची फीज यामध्ये चार्ज केल्या जात नाही आहे. त्यानंतर जर बघितलं आपण की याचं सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं आपण त्यानंतर बघा की यासाठी जर बघितलं आपण की याची एक्झाम कधी राहणार आहे. तर याची एक्झाम जी आहे तुम्हाला टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट इथे दिलेली आहे की मे-जून 2025 या महिन्यामध्ये तुमची जी आहे टेंटेटिव्ह एक्झाम डेट तुम्हाला इथे दिलेली आहे. या महिन्यामध्ये तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहे.
आणि बघा कॅन्डिडेट जो आहे तो डोमेस्टिक ऑफ महाराष्ट्र म्हणजेच की महाराष्ट्राचा रहिवासी असणे खूप गरजेचं आहे. जो महाराष्ट्राचा रहिवासी आहे तोच या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतो हे तुम्ही लक्षात घ्या. आणि इथं तुम्हाला वरती दिसून येणार की सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड दिलेला आहे. याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो की द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट अ सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड, श्युरिटी बॉन्ड ऑफ व्हॅल्यू ऑफ ₹5 लाख ऑन नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर ऑफ ₹500 टुवर्ड्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड ट्रेनिंग कॉस्ट अँड thereafter सर्व्हिंग इन द MSETCL म्हणजेच की महाराष्ट्र ट्रान्सको फॉर मिनिमम पिरियड ऑफ 5 इयर्स. बघा जर का कोणी विद्यार्थी सिलेक्ट झाला म्हणजेच निवडला गेला त्याच्या सोबत जे आहे तुम्हाला ₹500 स्टॅम्प पेपरवर जे आहे तुम्हाला ॲग्रीमेंट करावा लागेल आणि ॲग्रीमेंटमध्ये जर तुम्ही जर बघा की ही जी सर्व्हिस आहे तुम्हाला 5 वर्ष जर पूर्ण केली नाही, तर तुम्हाला जे आहे ₹5,00,000 पर्यंत तुम्हाला चार्ज फीज करावी लागणार आहे. महा ट्रान्सको कंपनीला यांनी इथं क्लिअरली सांगितलेलं आहे. म्हणून जॉइनिंग व्हायच्या अगोदर जे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा याची जी लास्ट डेट आहे ते आहे 3 एप्रिल 2025 आणि याची एक्झाम फॉर्म स्टार्ट व्हायची डेट जी आहे ती अजून आलेली नाही आहे. जेव्हा याचे एक्झाम फॉर्म स्टार्ट होतील मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करणार आहे. तिथून तुम्ही जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता आणि सर्व काही माहिती जी आहे ही तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. जाऊन तुम्ही तिथून बघू शकता. जर तुम्ही अजून पण माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉइन झाले नसाल, तर लिंक जी आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जाऊन तुम्ही तिथून जॉइन होऊन जा. आणि अशीच माहिती मी तुम्हाला माझ्या YouTube चॅनलवरती देत राहत असतो म्हणून YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.